मित्रांनो, नितीन गडकरी यांनी एक गौप्यस्फोट केला. त्यांनी असं सांगितलं की मला विरोधी पक्षाच्या एका नेत्याकडून पंतप्रधान पदाची ऑफर होती, पण मी ती पक्षनिष्ठेकरता नाकारली. अर्थातच तुम्हाला काय वाटतं, संपूर्ण इंडिया आघाडीमध्ये कोण असा नेता आहे की जो नितीन गडकरींशी 1 to 1 मध्ये तुम्ही पंतप्रधान व्हा, तुमचे काय जे लोक असतील ते घेऊन या, पाहिजे तर त्यांना पुन्हा निवडून आणण्याची आपण जबाबदारी घेऊ जर पुरेसे संख्येने नसतील, पण हे सरकार आपण पाडू, चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांची जबाबदारी देखील आम्ही घेतो. तुम्ही बाहेर पडत असाल तर ते दोघे देखील आम्हाला नक्की माहिती आहे की ते आमच्याबरोबर येतील, कारण ते सत्तेबरोबर असतात आणि त्यांना सत्तेबरोबरच राहण्यात फायदा आहे, त्यामुळे तेही येतील, तर तुम्ही काळजी करू नका, असं सांगणारा नेता कोण. मी एक गंमत केली. मी काय केलं, एक 5 लोकांना असं विचारलं की नितीन गडकरींना अशी ऑफर देणारा माणूस कोण असेल, नेता कोण असेल विरोधी पक्षातला. यू हॅव टू बिलीव्ह की 5ही जणांनी क्षणाचाही विलंब न लावता मला सांगितलं की दुसरं कोण, अर्थातच शरद पवार. याचं कारण शरद पवार त्यांचे बिझनेस पार्टनर पण होते, त्यांचे इमोशनल, प्रोफेशनल आणि सगळ्या प्रकारचे एकमेकाशी अत्यंत जीवा भावाचे असे संबंध आहेत. गडकरींचं आडनाव पवार असू शकेल आणि शरद गडकरी नाव लावू शकतील, इतकी त्यांची दोस्ती आहे. आणि हे अशा तऱ्हेचं विचारणा फक्त शरद पवारच करू शकतात. बोंबलायला खरं म्हणजे मी म्हटलं की गौप्यस्फोट, ते व्यक्ती कोण मी सांगतो. मला नाही वाटत एखादा खुळा, वेडा, मूर्ख, अज्ञानी असा जर माणूस असेल ना, तर फक्त त्यालाच असं वाटलं असेल कोण बरं कोण बरं कोण बरं. बाकी जवळजवळ 99.99 लोकांनी ओळखणार असणार नन अदर दॅन शरद पवार. त्यामुळे मी काय फार मोठा गौप्यस्फोट करतोय असं नाही. आणि खुद्द भाजपच्या लोकांमध्ये एक दोघांशी मी बोललो तर ते म्हणाले की अरे काय अनिलजी, तुम्ही नाव काय विचारताय, दुसरं कोण आहे, शरद पवार. आणि असंच साहसी विधान करणारे तेच. आता याच्यामध्ये 2-3 गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजेत. पहिली गोष्ट अशी की गडकरींना हे सांगावंसं का वाटलं नाही का. त्यांनी काय सांगितलं ते खरं आहे, खरं आहे, खोटं बोललेलं नाहीत ते. त्यांना अशी ऑफर दिली होती शरद पवारांनी, हे खरं आहे. पण आता ते का बोलले, मला स्वतःला असं वाटतं आणि तुम्ही सहमत व्हाल त्याच्याशी. आणि ज्यांच्याशी अर्थात ज्यांना मी विचारलं की तुम्हाला कोण वाटतं, ज्यांनी शरद पवार सांगितलं त्यांच्याशी मी हा प्रश्न विचारलाच असणार ना की का बरं केलं असावं गडकरांनी. तर अर्थातच सगळ्यांनी एकच सांगितलं. मीही तुम्हाला तेच सांगतोय. कदाचित तुम्ही म्हणाल की अनिलजी आम्हाला पण कल्पना आली होती. आज मोदींच्या विरुद्ध बाहेरून म्हणजे विरोधी पक्षातून नाही, विरोधी पक्षातून राहुल वगैरे ते ठीक आहे, पण भाजपमध्ये राहून बाहेरून त्यांना मंत्रिमंडळाच्या बाहेरून विरोध करणारा नंबर 1चा माणूस आहे सुब्रमण्यम स्वामी आणि नंबर 2चे आहेत नितीन गडकरी, जे मोदींचे कट्टर द्वेष्टे आहेत. नाही सहन होत, ही हेट्स मोदी. नो कन्फर्मेशन नीडेड फॉर दॅट. ही हेट्स मोदी. आणि मोदींच्या विषयी फुतकार टाकण्याची, उद्गार काढण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. आपल्या बॉडी लँग्वेज मधून तो असा विखार त्यांचा प्रगट होत असतो मोदींविषयीचा. त्यांना हे सांगण्यामागे पहिली गोष्ट ही साधायची नक्की आहे, असणार कशाला म्हणायचं, नक्की आहे की मी पंतप्रधान होऊ शकत होतो. मोदीजी लक्षात घ्या, मी तुमच्याकरता केवढा मोठा त्याग केलेला आहे की मी पंतप्रधानच होऊ शकत होतो. मला ऑफर होती, माइंड इट. आणि होऊ शकत होतो ते मी पक्षनिष्ठेकरता नाकारलं. तरी एका मर्यादेपलीकडे जर तुम्ही जाल आणि मला छळाल आणि त्या अदानीच्या नादी लागाल आणि माझा काटा काढायचा प्रयत्न कराल, खातं तर काढलीच आहेत ते अदानीशी संबंधित बांदर आणि हे ते वगैरे, तर मला पर्याय उपलब्ध आहे. विरोधी पक्ष माझ्या नावावर सहमत आहे.
राहुल गांधी पासून सगळ्यांची शरद पवार ज्या वेळेला बोलतात त्यावेळेला ते इतरांशी बोलल्याशिवाय बोललेले नसणार, हे गडकरींना मोदींना सांगायचं आहे की आहे ऑप्शन. जसं उद्धव ठाकरे भाजप ह्याच्याबरोबर महाआघाडीबरोबर जाण्याआधी म्हणाले होते की ऑप्शन्स ओपन आहेत आम्हाला, त्यावेळेला कोणाला एवढं धास्ती वाटली नव्हती, पण नंतर लक्षात आलं खरंच ऑप्शन्स ओपन आहेत. आणि गडकरी हे विश्वनाथ प्रताप सिंग और आपल्या राजीव गांधींचं दिल का तुकडा होते हो. विश्वनाथ प्रताप सिंग मोठं होण्यामध्ये मोठा वाटा होता राजीव गांधींचा. त्यांचं सर्व म्हणजे ॲक्च्युली पंतप्रधानपद त्यांनी विश्वनाथ प्रताप सिंगांकडे अशा रीतीने त्यांना वागवलं. ते विश्वनाथ प्रताप सिंग जर राजीव गांधीला बदनाम करून बोफोर्सच्या 70 लाखाच्या प्रकरणात, अरे एवढे तर आमचे नगरसेवक महिन्याला खातात 70 लाख रुपये, जास्तच खातात, कोटींनी खातात. 70 लाखाकरता त्या माणसाची सत्ता घालवणारे विश्वनाथ प्रताप सिंग त्याच्या कलेजे का तुकडा होते. हे तर कलेजे का तुकडा आहेतच नाहीत मोदींच्या, सवालच नाही. ते मोदींचे विरोधक आहे, मोदींनाही माहिती आहे, मोदीही त्यांना तितक्याच तुच्छतेने वागवतात. हेही खरं आहे, हेही खरं आहे की मोदी तेवढीच तुच्छता आणि फुतकार उद्गार ते काढत असतात. पण गडकरींना दाखवून द्यायचं होतं मोदींना की मला ही ऑफर होती पण मी पक्षनिष्ठ म्हणून नाकारली. पण हेही सूचित करायचं होतं की उद्या मस्ती कराल, मला मर्यादेपलीकडे छळाल तर विरोधी पक्षाचा सामायिक उमेदवार मी आहे. बरं, शरद पवारांनी एक विशिष्ट संख्या जी मोदींच्या विरोधामध्ये पक्षांच्या खासदारांमध्ये आहे, 240 मध्ये आहे, त्यांच्यापैकी किती गडकरींबरोबर येऊ शकतात आणि हे सरकार पाडू शकतात? किती लोक पाहिजेत गडकरींना आता? काही नाही, ते पक्षांतर बंदी कायदा बिदा लागू करण्याची गरज नाही. महाआघाडी त्यांना गॅरंटी देऊ शकते की तुमच्याकरता जेवढे लोक राजीनामा खासदारकीचा देतील तुमच्या सकट, त्या सगळ्यांना आम्ही निवडून आणू. फक्त हे सरकार पाडण्यासाठी किती संख्या पाहिजे तुम्हाला? जेवढी आता 272च्या पुढे आहे नितीश कुमार आणि यांच्यामुळे, तेवढेच पाडायचे तुम्हाला. आणि तेही दोघं काय भरोशाचे आहेत हो, यांच्या एकदा गडकरीच जात आहेत म्हटल्यानंतर त्यांची तत्वनिष्ठा जागी होऊ शकते, सत्सद विवेकबुद्धी जागी होऊ शकते, किंवा ती कधी जागी होणारच आहे. पुढला धक्का हा नितीश कुमार आणि चंद्रबाबूच देणार आहेत आणि हे सरकार पाडणार आहे. हे मुदतपूर्व निवडणूक, मी आता सांगतो तुम्हाला, लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुकांची मानसिक तयारी करून ठेवा. मोदींनी ती केली आहे असं मला वाटतं. ज्या पद्धतीने ते आता विधानसभा निवडणुकीत प्रचार करतायत, तो प्रचार लोकसभेच्या प्रचाराला उद्या उपयोगी पडेल अशा रीतीनेच करतायत. हे सरकार टिकणार नाही 5 वर्ष मोदींचं. आणि हे सांगायला माझी गरज नाही. खरं म्हणजे हे सगळेच बोलतायत आपसात की कधीही नितीश कुमार आणि चंद्रबाबू त्यांना दगा देणार. फाट बघता त्याच्या आधी आता गडकरींचं नाव आलं कारण त्यांनी स्वतः सांगितलं. आणखीन पण छुपे गडकरी असतील ना, आपल्याला काय माहिती, असणारच. जर काँग्रेसमध्ये छुपे भाजपवाले निघाले एवढ्या मोठ्या संख्येने आणि मंत्री झाले आता, तर भाजपमध्ये पण छुपे काँग्रेसवाले, छुपे शरद पवारवाले, छुपे हे असणारच आहेत. आणि आता काश्मीरमधला पराभव भाजपचा 101% नक्की आहे. भाजपचं सरकार काश्मीरमध्ये येत नाही, दहशतवाद्यांच्या दबावाखालचं सरकार येणार आहे, हे स्पष्ट आहे. हरियाणामध्ये तर भाजपचा धुव्वा उडणार हे निश्चित झालेलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये काय होणार हे दिसतंच आहे. या पार्श्वभूमीवर गडकरींनी हे सांगताना मोदींना थ्रेट दिली. तसंच एक प्रकारे त्यांनी संघालाही सूचित केलं की विरोधी पक्ष माझा पंतप्रधान म्हणून विचार करतात, जर उद्या मोदींना तुम्ही वयपरत्वे, स्वतःच केलेला नियम स्वतःला अडथळा ठरू शकतो ना, ते 75 वर्षाचे झाले तर बाकीचे आता तोंड देखलं काही म्हणत की नाही ते 29 पर्यंत राहणार वगैरे वगैरे. पण ज्या प्रकारचं वातावरण त्यांच्या विरुद्ध तापत आहे आणि ते अपयशी ठरले सरकारला बहुमत मिळवून देण्यात. अरे महाराष्ट्रामध्ये लोकसभेतल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून फडणवीसांनी दिला होता की राजीनामा, सांगितलं होतं मी सोडतो, नाही का, सोडलं होतं ना. तर यांनी खरं म्हणजे बहुमत मिळवून नाही दिलं तर 400 पारवाला 300 पार नाही करू शकला. तर यांची नैतिक जबाबदारी होती की निदान प्रधानमंत्रीपदाचा राजीनामा देऊन दुसऱ्या कोणाला सांगावं. नाही केलं त्यांनी, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. पण 75व्या वर्षी यांना संघ रिटायर करणार हे नक्की आहे. आणि संघाचे मोहन भागवत ज्या वेळेला असं म्हणतात की स्वतःला देव समजू नका, लोकांना तुम्हाला देव समजू नका, या अर्थी मोहन भागवत आणि मोदींचं फिसकटलेलं आहे. आणि कदाचित गडकरींनाही हे माहिती असल्यामुळे माहितीच असणार. अरे आपल्यासारख्या पत्रकाराला माहिती आहे त्या गोष्टी त्यांना नसतात का? आपण नेहमी हा विचार केला पाहिजे की अरे मला जे कळतं ते यांना माहितीच असतं.
कदाचित गडकरींनी संघालाही सूचना दिली असेल ही, किंवा सुचवलं असेल हे इनडायरेक्टली, की बघा विरोधी पक्ष माझा विचार करतात पंतप्रधान पदासाठी, मी पक्षात राहून पंतप्रधान होऊ शकतो याच समीकरणामध्ये चंद्रबाबू यांना घेऊन, आणि त्यांना मी मान्य असेल मोदींपेक्षा. मोदींची अधिकारशाही, एकाधिकारशाही, हुकुमशाही ही नितीश कुमार आणि चंद्रबाबूंनाही नडणारच आहे. सगळ्यांनाच नडते ना. एकनाथ शिंदेपासून सगळ्यांना, ज्यांना बरोबर घेतलाय त्यांना बरोबर नाही घेतलेलं, त्यांना बरोबरीचं नातं मानत नाहीत, म्हणून तर त्यांच्यावर अन्यायकारक खाते वाटप करतात, हे करतात, मंत्रिपदांचं हे करतात. त्यामुळे ते एक झालं. तिसरी एक गोष्ट आहे की लक्षात ठेवा की तुमचं चरित्र आणि चारित्र्य ज्या वेळेला संशयास्पद असतं तेव्हाच तुम्हाला अशा तऱ्हेच्या ऑफर पुढे येतात. राजकारणामध्ये कुणी कुणाला अशी ऑफर नाही देऊ शकत, अशी ऑफर देत नाही. शरद पवारांना नितीन गडकरींचं मन ठाऊक असल्यामुळे, नितीन गडकरींची अस्वस्थता ठाऊक असल्यामुळे, त्या दोघांचा संवाद असल्यामुळे, ठीक आहे, तुम्हाला दोघं भेटले की तुम्ही बातमी करता, न भेटता फोनवर बोलत असतील, तुम्हाला काय करणार. आता किती मोठे लोक मला सांगतात की तू फेस टाईमवर ये, ह्याच्यावर नको येऊ, साध्या फोननी मला करू नको. असं जवळजवळ सगळ्या मोठ्या नेत्यांनी मला सांगितलं की तू फेस टाईमवर ये, ॲपलवरून तुझ्या, ह्याच्यावरून येऊ नको. हे कोणी टॅप करू शकतं, लोकेट होऊ शकतं, किंवा कुणीतरी याचा मिसयूज करू शकतो, दोघांपैकी. तर ते आपसात बोलतातच हे लोक सगळे एकमेकांशी. शरद पवारांना कळलं असेल की भाजपमध्ये मोदी विरोधक कोण असेल की जो फुटला तर भूकंप होईल भाजपमध्ये, आणि जे मोदी विरोधक असतील छुपे किंवा उघड पण आहेत काही, ते सगळे यांच्याबरोबर येऊ शकतात. मंत्रिमंडळातल्या आणखीन 2 सहकाऱ्यांची नावं तुम्ही कल्पना करू शकता. मी आता अनुचित होईल, आता आपला विषय गडकरी, त्यामुळे आपण आणखीन 2 कोण गडकरी मंत्रिमंडळात आहेत मोदींच्या की जे गडकरींबरोबर बाहेर पडू शकतात, त्याची वाच्यता करू आपण. माझा स्वभाव असा आहे की फार दिवस मी एखादं गुपित पोटात ठेवू शकत नाही, त्यामुळे मी बोलेन त्याच्यावर, आणि बोलेन तेव्हा आज कसं मी तुम्हाला सांगितलं की ते शरद पवारांशी बोलेन, शरद पवार त्यांच्याशी बोलले, असं बोललो ना. ठीक आहे, तुम्ही तर्क केला असेल त्यामुळे तुम्ही म्हणाल हो अनिलजी आम्हाला पण कल्पना होतीच. ते वाक्य ऐकलं त्या क्षणीच आम्ही म्हटलं की असा दुसरा नेता नाही. तसं ती 2 नावं घेतल्यावर तुम्ही म्हणाल हां अनिलजी, तुम्ही त्या दिवशी म्हणाला त्यानंतर विचार करत होतो तेव्हाही आमच्या मनात आलं होतं की बहुतेक हे दोघांचं नाव अनिलजी ऐकणं एक दिवस घेणार, की हेही दुसरे फॉलोईंग गडकरी आहेत की जे तिघं मिळून भाजपमधला तुकडा तोडून, आणि चंद्रबाबू आणि यांचा नका हो भरोसा धरू, ते कधी जाणार आहेत. आता तुम्ही बघा ना, 3 विधेयकं, वक्फ बोर्डाचं विधेयक हे ते का मागे घेतलं. तो त्याचा पासवानचा मुलांनी पण त्याला विरोध केला है ना. आता विरोध त्यांच्या पक्षातले छोटे पक्षातले लोक सुद्धा मोदींच्या प्रपोजलला विरोध करतात आणि मागे घ्यायला लावतात. घेतली ना 3 विधेयक मोदींनी, अरे कधी 400 पार झाले असते, घेतली असती का मागे. मोदींना एक प्रकारे आत्ता पदोपदी माघार घ्यावी लागते हे दिसतंय, आणि ही माघार घ्यावी लागते याचं कारण त्यांचं एकट्याचं बहुमत नाही. काही लोक असं म्हणतात की चांगलं आहे त्यांचं एकट्याचं बहुमत नाही, बहुमत असतं तर त्यांनी जे काय केलं असतं ते कदाचित अधिक घातपाती स्वरूपाचंही होऊ शकलं असतं. एनिवे, गडकरी फुटतील का याबाबत काय वाटतं तुम्हाला. तुम्ही म्हणाल की गडकरी फुटणार नाहीत, कारण तसं संघ परिवाराशी त्यांचं घनिष्ठ नातं आहे, आणि ते नातं हे शरद पवारांचं नातं हे भावनिक असेल तर DNA किंवा रक्ताचं नातं संघ परिवाराशी. खरं आहे, खरं आहे. पण संघ परिवारांनी सुद्धा कधी कधी असे निर्णय घेतलेले आहेत. इंदिरा गांधींना निवडून आणायचं, हा निर्णय कोणी घेतला. इंदिरा गांधींना कोणी निवडून आणलं. जाहीर आहे ना, मदत कोणी केली. संघाने इंदिरा गांधींना मदत केलेली आहे, इव्हन राजीव गांधींना मदत केलेली आहे. संघ काही निर्णय घेऊ शकतो. उद्या मोदींना आत्ताच जर जेरबंद केलं नाही तर उद्या ते बेबंद होतील आणि संघाच्या ओरावर बसतील असं जर वाटलं तर गडकरींना ते बाहेर राहून न बोलता जाहीरपणे पाठिंबा देऊ शकतात की करा तुम्ही बंड, जाऊ दे मोदींचं सरकार, काय फरक पडत नाही. 2-4 वर्ष 10 वर्ष राहिलं होतं ना आधी सरकार विरोधी पक्षाचं, मग राहू दे अजून 5 वर्ष. आताही महायुती आणि महाआघाडीच्या बद्दल लोकांना असं
म्हणतायत लोक त्या भाजप आणि याच्यातले की आता त्यांनी गृहीत धरलं की सरकार महाआघाडीचं येणार इथे. हे सगळे वेड्यासारखे भावी मुख्यमंत्री हे लावतात, अरे सगळे तुम्ही माजी मुख्यमंत्री होणार आहात. काय बोलू आता, तुम्ही आता माजी मुख्यमंत्री असं लावायला सुरुवात करा सगळ्यांसमोर, किंवा माजी उपमुख्यमंत्री. दिसतंय तुम्हाला, मरण दिसतंय समोर. जाऊ दे, तो विषय आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये घेतो. पण गडकरींच्या संदर्भातली 3 माझी विधानं लक्षात ठेवा. एक, ही ऑफर शरद पवारांनीच दिली. दुसरी, मोदींबरोबरच संघालाही एक प्रकारे त्यांनी इशारा दिला. आणि जर उद्या तशीच वेळ आली तर गडकरी विश्वनाथ प्रताप सिंगांचाच आदर्श ठेवून, जे अत्यंत ते म्हणजे आपले राजीव गांधी होते, असं असताना त्यांनी राजीव गांधींना बदनाम पण केलं. मुळामध्ये तर काही लोक असं सांगतात की बोफोर्सची आयडिया मुळामध्ये राजीव गांधींना देणारा माणूसच विश्वनाथ प्रताप सिंग होता. मोठ्या लोकांचं काहीतरी ऐकत असतो ना बाजूला बसून, आणि त्यांनीच त्याच्यामध्ये त्याला गुंतून बदनाम करून सत्तेवरून खाली खेचलं. तर उद्याचे विश्वनाथ प्रताप सिंग गडकरी असू शकतात, हे माझं तिसरं विधान आहे. बाकी आपल्याला आणखीन काही माहिती मिळाली तर जरूर तुमच्याशी शेअर करीन. विश्वास ठेवा, मी तुमच्याशी प्रामाणिक राहतो. आणखीन एक गोष्ट तुम्हाला जाता सांगायची होती की अनिल थत्ते गगनभेदी नावाचं माझं फेसबुक आहे. त्याच्यावर रोज जवळजवळ 25-50 कधी 100 पोस्ट असतात. मी जवळजवळ माझ्याकडे रोज 1000-2000 मेसेजेस वेगवेगळ्या ग्रुप्सशी मी निगडीत आहे. ते माझे लोक मला दाखवतात की हा चांगला आहे, तुम्ही फेसबुकवर टाका. तर मी अर्थातच त्यांचं नामोल्लेख असतो त्याच्यामध्ये, त्याच्यासकटच मी माझ्या अनिल थत्ते गगनभेदी या फेसबुकवर टाकतो. तुम्हाला कुठेही मिळणार नाही असा खजिना माझ्या फेसबुकवर मिळेल. मुद्दाम तुम्ही माझं फेसबुक देखील फॉलो करा, आणि तिथे तुम्हाला हे व्हिडिओ तर टाकतोच आम्ही सगळे त्याच्यामध्ये, पण पुष्कळ आणखीन धक्कादायक अशा ज्ञान मनोरंजनाच्या गोष्टी तुम्हाला मिळतील. मुद्दाम मी आग्रह करतोय. धन्यवाद. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी.